Here, given that force is equal to 5 Newton and convert it into the CGS system. म्हणजे याच्यामध्ये काय दिलं आहे तर फोर्स तुम्हाला दिलेला आहे 5 न्यूटन दिला आहे आणि या 5 न्यूटन हे जे न्यूटन SI युनिट आहे त्याला CGS युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग न्यूटन काय असतं SI युनिट असतं फोर्सचं आणि CGS युनिट हे फोर्सचं कुठलं आहे तर डाईन आहे. मग जनरल स्टेटमेंट हे असं सांगितलं जातं की 1 न्यूटन म्हणजे किती असतं तर 10⁵ डाईन असतं. मग याचं प्रूफ कुठं आहे तर प्रूफ म्हणजे N1 U1 इक्वल टू N2 U2 हे जर रिलेशन लावलं तर इथून याचं म्हणजे 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाईन याचं प्रूफ मिळतं. मग याच्यामध्ये आपल्याला किती कन्वर्ट करायचे आहेत 5 न्यूटन कन्वर्ट करायचे आहेत. इकडं जे दिलेला डाटा आहे तो लिहिला जाईल. इकडं डाईनमध्ये व्हॅल्यू काढायची आहे. किती डाईन तर एक्स डाईन आपण लेट केलं आणि इकडं न्यूटनची व्हॅल्यू दिली. न्यूटन किती कन्वर्ट करायचं आहे 5 न्यूटन कन्वर्ट करायचं आहे. फोर्सचे डायमेन्शन काय असतात फोर्सचे डायमेन्शन असतात L T⁻². म्हणजे डायमेन्शन लिहित असताना फोर्सचे हे मासचे डायमेन्शन इथं लेंथचे डायमेन्शन आणि इथं टाईमचे डायमेन्शन लिहिले जाणार. टाईमची पॉवर किती आहे ही -2 आहे. मासची पॉवर 1 आहे, लेंथची पॉवर 1 आणि टाईमची पॉवर -2. मग SI युनिट म्हणजे जी दिलेली क्वांटिटी आहे ती न्यूटन आहे जी की SI युनिट आहे. मग याच्यामध्ये SI युनिटमध्ये जे मासचं डायमेन्शन असतं ते किलोग्राम असतं, जे लेंथचं डायमेन्शन आहे ते मीटर असतं आणि जे टाईमचं डायमेन्शन आहे ते सेकंद असतं. याला जे अननोन क्वांटिटी आहे म्हणजे डाईन आहे त्याच्या युनिट्सने याला डिवाईड करून टाकायचं. मग डाईनमध्ये मास कशात मोजलं जातं तर ग्राममध्ये मोजलं जातं. लेंथ कशामध्ये मोजली जाते तर सेंटीमीटरमध्ये आणि टाईम कशामध्ये मोजला जातो तर सेकंदामध्ये मोजलं जातं. मग याचं जर का कन्व्हर्जन केलं तर हे 5 हे ग्राम आणि ग्राम कटलं 10⁻³ राहिलं 3 सेंटीमीटर आणि मीटर याच्यामध्ये मीटरला जर का 1 सेंटीमीटरनं भागलं तर याची व्हॅल्यू येणार 10⁻² आणि सेकंड कटून गेलं मायनस पॉवर हे झालं 1. व्हॅल्यू किती आली 5 इंटू 10⁻⁵ जी की कशामध्ये येते डाईनमध्ये येते. एक्स डाईन इक्वल टू किती आलं 5 इंटू 10⁻⁵.